नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक थोडा वेगळा आहे. मित्रांनो, जरा कल्पना करा, तुम्हाला रात्री झोप लागली आणि तुमच्या स्वप्नात अचानक तुम्हाला मंदिर दिसलं. मित्रांनो, मंदिरातली घंटी वाजते, प्रकाश पडलेला आहे आणि तुम्हाला तुमच्यासमोर देव शांतपणे उभा दिसला आहे. मित्रांनो, तुम्ही काही बोलत नाहीत आणि देवही काही बोलत नाही, पण जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा तुमच्या मनाला जणू धीर मिळालेला असतो. मित्रांनो, हा अनुभव अनेकदा खूप भक्तांना येत असतो. मित्रांनो, पण याच्या मागचं कारण काय हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण मित्रांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नादस्पंदन या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या नादस्पंदन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच भक्तिमय कंटेंट पाहायला मिळतील. मित्रांनो, आता याचं पहिलं कारण आहे श्रद्धेचं प्रतिबिंब. मित्रांनो, ज्या भक्ताचं मन देवाशी जोडलेलं असतं, ज्याला रोज देवाचं नाव घ्यायची सवय असते. मित्रांनो, ज्याच्या मनात देवाचं रूप पक्कं बसलेलं असतं आणि तेच रूप मित्रांनो स्वप्नात येतं. मित्रांनो, याचा अर्थ काय? मित्रांनो, याचा अर्थ देव बाहेरून आले नाहीत, ते आधीपासूनच तुमच्या मनात होते. मित्रांनो, हे स्वप्न म्हणजे दुसरं काही नसून तुमच्या श्रद्धेचा आरसा आहे. मित्रांनो, आयुष्यात काही वेळा बदलाचा संकेत पण होतो, जसं की आपल्या आयुष्यात काही बदल पण घडतात देवाच्या कृपेने. मित्रांनो, खूप वेळा काही लोक सांगतात की स्वप्नानंतर काहीतरी बदल घडतो. काही काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांना जसं देवाचं स्वप्न पडलं तेव्हापासून त्यांचे संकट कमी झाले किंवा त्यांचं मन मजबूत झालं किंवा मित्रांनो त्यांना निर्णय घेण्याची हिंमत आली. मित्रांनो, म्हणूनच अध्यात्मात असं देखील म्हणतात, देव स्वप्नातून मार्ग दाखवतात. हे वैज्ञानिक आहे का आध्यात्मिक ते वेगळं, पण अनुभव खरा असतो. मित्रांनो, काही काही वेळेस आपल्या भावना जरा जास्तच खोल असतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाला असे स्वप्न पडत नाहीत, पण ज्याचं मन जरा जास्त संवेदनशील असतं, ज्याच्या भावना खोल असतात, त्यांनाच जास्त असे अनुभव येतात. मित्रांनो, हे कमकुवतपणाचं नाही, पण मन जिवंत असल्याचं लक्षण आहे. मित्रांनो, आणि सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो, खरी गोष्ट काय आहे माहिती आहे? देव स्वप्नात दिसले म्हणजे ते बाहेरून आले असे नाही, ते तुमच्या विश्वासाचं रूप आहे. मित्रांनो, तुमच्या मनाच्या शक्तीचं चिन्ह असतं, ते स्वप्न तुम्हाला सांगतं. मित्रांनो, तुम्ही एकटे नाहीत, की ज्याच्या मनात अनेक भक्त असे आहेत की ज्यांच्या मनात देव आले, ज्यांच्या स्वप्नात देव आले आणि तिथून पुढं त्यांचं आयुष्य बदललं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीमय भक्तिमय कंटेंटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.